गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. व्हेरी गुड. तर आता बघा मुलींनो, आज आपण एक खूप सुंदर सेशन जो पार्ट बी आहे, एक सेकंड सेशन आज आपण घेतला, तो होता मेन्स्ट्रुएशन हायजीन मॅनेजमेंट. ओके ना. तर आज पार्ट 2 होता आणि आजचा सेशन 2 कसा वाटला? खूप छान. पर्यावरणपूरक सॅनिटरी पॅड वापरणे हे राष्ट्रहिताचं कार्य आहे, हे तुम्हाला समजलं? आणि हे आपणच करणार आहोत आणि आपल्या वसुंधरासाठी आपण हे काम करायचंय. व्हेरी गुड. हे आपल्याला दाखवायचंय. हे कसं, हे सॅनिटरी पॅड यूज आणि जे तुम्ही प्लास्टिक वापरताय ते तुम्हाला धोकादायक आहे. व्हेरी गुड. एकदम इको फ्रेंडली डिझाईन केलेलं आहे आणि हे पूर्ण 100% कॉटनचं आहे. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हे ह्याचे जे लेयर्स आहेत, हे लेयर्स किती आहेत? हे 7 लेयर्स आणि ते कसे आहेत? हवेशीर आहेत, ब्रिथेबल आहेत, एअर ब्रिथेबल आहेत. ओके ना. बरं, तुमच्या आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी 7 हॅपी डेज सॅनिटरी पॅड उपयुक्त आहेत. बरोबर. आज तुम्हाला आपण म्हणतो ना, हायजीन, केअर, कॉन्फिडन्स, ओके, ह्या सर्व गोष्टीवर आज आपण ट्रेनिंग दिलेले. तर एकदा प्रज्ञा, जे बेनिफिट्स आहेत ते मला वाचून दाखव, बॉक्सवर काय आहेत. आता याचे बेनिफिट्स आपण इथे बघू शकतो. जसं की याच्यापासून एक मिनिट, प्रज्वल जरा शांत. याचे बेनिफिट्स पुरेच आहेत, जसे की स्ट्रेस फ्री आणि फटिग फ्री. एक सेकंद, प्रज्वल ऐकायचंय. प्रज्वल, स्टार्ट. आता याचे बेनिफिट्स आहेत स्ट्रेस फ्री आणि फटिग फ्री. बरोबर. हेल्थ अँड वेलनेस. व्हेरी गुड. ऍक्टिव्ह लाईफस्टाईल. बरोबर. इको अवेअरनेस होतं याने. सेल्फ कॉन्फिडंट राहतो. व्हेरी गुड. स्लीप वेल नाईट. बरोबर. बॅलन्सेस pH अँड हार्मोन लेवल्स. ओके. एलिमिनेट्स अनवॉन्टेड odor. ओके, एलिमिनेट्स. Protects against jumps in the air. ओके. Reduces inflammation. बरोबर. Fights against vaginal infections and irritations. बरोबर. Comfortable, breathable and highly absorbent. व्हेरी गुड. बघा, आता हे जे तुम्हाला ॲम्युनिटीज सांगितले, म्हणजे हे जे बेनिफिट्स सांगितले आपल्या 7 हॅपी डेज इको फ्रेंडली अँड स्किन ब्रिथेबल सॅनिटरी पॅडचे, तर तुम्हाला हे प्रत्येक पॉईंट्स जे आहे, की पॉईंट समजले ना? हो. आणि तुम्हाला पूर्णपणे सोशल अवेअरनेस, म्हणजे जसं हेल्थ केअर आहे तसं सोशल केअर, म्हणजे जे काही सेफ्टी मेजर्स आहेत ते सुद्धा मी शिकवलेले आहेत. बरोबर. ते सुद्धा सेफ्टी मेजर्स शिकवलेले आहेत. त्यानंतर तुम्हाला गुड टच, बॅड टच पण शिकवलेलं आहे. हे तर खरं लहान मुलांचा विषय आहे, पण कधी आपल्याला ह्या गोष्टी लहान मुलांना शिकवल्या जातात, हे मोठ्यांना पण कळलं पाहिजे की गुड टच आणि बॅड टच आहे. उद्या तुम्ही तुमच्या लहान भावंडांना सुद्धा समजावू शकता. जसं मुलींना सांगतो, मुलांनाही तुम्ही याचं प्रशिक्षण द्यायला पाहिजे. बरोबर. बरं, त्यानंतर एकंदर आजचा सेशन हा दुसरा पार्ट आहे. ज्या मैत्रिणी तुमच्या आज इथे नाही आहेत त्या सर्वांना सांगणं तुमचं कर्तव्य आहे आणि हे राष्ट्रहित कर्तव्य आहे. असंही वाटेल की त्यांनी हेच यूज करावं आणि आपले राष्ट्रहित म्हणजे जे कार्य केलं पाहिजे ते आपण पूर्ण करावं. व्हेरी गुड मेरा बेटा. आपण पण असं फ्रेंडली म्हणून. येस, व्हेरी गुड. तर खूप छान. आणि असंच तुम्ही हा अवेअरनेस निर्माण करावा. ऑल दी बेस्ट. थँक्यू.